माझी बदली पुण्यात झाल्याने मला तिथे घर बघणे भाग होते. सध्या बजेट जास्त नसल्याने आम्ही घर भाड्याने घेण्याचे ठरवले आणि त्यासाठी एक इस्टेट एजंटला गाठले. त्यांनी आम्हाला भरपूर फ्लॅट्स दाखवले, परंतु ते सर्व बजेटच्या बाहेर असल्याने ते आम्ही सर्व नाकारले. असेच एकदा त्याच्या ऑफिसला गेलो असताना त्याला परत एकदा घराबद्दल विचारले असता मला असे दिसले की त्याला काहीतरी मला सांगायचे आहे, परंतु तो सांगत नाही आहे. म्हणून मीच स्वतःहून त्याला विचारले की काही समस्या आहे का. त्यावर तो म्हणाला की एक फ्लॅट आहे, भाडे पण कमी आहे, परंतु त्याच्याबद्दल काही बाई बोलले जाते की तिकडे काहीतरी भुताटकी आहे आणि म्हणून मी आजपर्यंत तुम्हाला त्याच्याबद्दल काही सांगितले नाही. परंतु तुम्हाला खरे सांगू का, मला तर असल्या कुठल्याही गोष्टींवर विश्वास नाही. म्हणून जर तुमची इच्छा असेल तर मी तो तुम्हाला दाखवीन. त्याचे हे बोलणे ऐकून माझी बायको जरा नाराज झाली, कारण की आम्हाला एक छोटी मुलगी पण आहे आणि तिच्या सुरक्षेचा पण प्रश्न होता. तरीही आम्ही तो फ्लॅट बघण्याचा निर्णय घेतला. तो फ्लॅट खूपच सुंदर होता आणि 1 BHK होता. तसेच त्याचे भाडेही खूप कमी होते. त्यामुळे जर का आम्ही तो फ्लॅट भाड्याने घेतला असता तर आमचे खूपच पैसे वाचणार होते आणि त्यामुळे नवीन फ्लॅट घ्यायला खूप मदत होणार होती. तसेच त्यांनी सांगितलेले तसे तिथे काहीच जाणवले नाही. म्हणून आम्ही तो सौदा पक्का केला आणि डिपॉझिट देऊन कधी शिफ्टिंग करायचे ते ठरवले. सर्व शिफ्टिंग झाल्यानंतर आम्ही तिकडे राहायला गेलो. त्यावेळी मला असे जाणवले की ती पूर्ण बिल्डिंग माणसांनी भरली होती. आमच्या शेजारच्या 3ही फ्लॅटमध्ये माणसे राहत होती, परंतु त्यांचे दरवाजे नेहमीच बंद असत. त्यातील माणसे कधी यायची कधी जायची आम्हाला काहीच कळत नसे. आम्हीही नवीन असल्यामुळे बिल्डिंगच्या रखवालदाराशिवाय आमची कोणाशीही ओळख झाली नव्हती. एकदा त्याने आम्हाला विचारले होते की तुम्ही कुठल्या फ्लॅटमध्ये राहायला आले आहात, आणि आम्ही त्याला सांगितल्यावर त्याने मोठा श्वास घेतला आणि पुढे काहीच बोलला नव्हता. असेच दिवस जात होते. कधी कधी घरात कोणी नसताना मला असे जाणवायचे की मी एकटा नाही आहे, परंतु मी कोणालाही ते जाणवू दिले नाही. आता त्या घरात येऊन आम्हाला जवळपास 1 वर्ष झाले होते. माझे प्रमोशन झाले होते. सर्व काही सुरळीत चालले होते. माझी मुलगीही आता बऱ्यापैकी मोठी झाली होती, म्हणजे आता ती आमच्याशी खेळण्यासाठी हट्ट करत असे. माझी बायको आणि ती असे दोघेच दिवसभर असत. मी संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर ती माझ्याशी खेळायला हट्ट करीत असे. कधी कधी मी तिच्याशी खेळायचो, पण कधी कधी मला कंटाळा आला की तिला नकार देत असे. मग ती माझ्यावर रुसून बेडरूममध्ये जाऊन खेळत असे. बेडरूममध्ये तिची एक स्वतःची स्पेस होती. तिथे ती दिवसभर खेळणी काढून बसत असे. परंतु हल्ली हल्ली ती जरा जास्तच बेडरूममध्ये जाऊन खेळते अशी तक्रार तिच्या आईने माझ्याकडे केली होती. तिची आई म्हणाली की ते बेडरूमचा दरवाजा लावून घेत असे आणि स्वतःशीच बडबडत असे, जसे की कोणी तिच्याबरोबर बोलत असे. परंतु घरात दुसरे कोणीच नसल्याने मी तिकडे लक्ष दिले नाही. असेच एकदा एक दिवस मी कामावरून घरी आल्यानंतर तिने परत माझ्याकडे खेळण्यासाठी हट्ट केला. मी तिला नकार दिला असता ती बोबडे बोल म्हणाली, कट्टी जा, आता बोलणारच नाही तुमच्याशी, मी आता राजू दादाबरोबर खेळते. असे म्हणून ती परत बेडरूममध्ये निघून गेली आणि तिने दरवाजा आतून लावून घेतला. त्यानंतर बेडरूममधून तिच्या बडबडण्याचा आवाज येत राहिला. परंतु एक क्षणाला मला असे वाटले की मध्ये मध्ये तिचा आवाज जरा वेगळाच, म्हणजे एखाद्या लहान मुलासारखा येत होता, पण मी दुर्लक्ष केलं. असेच एक दिवस घरात कोणीच नसताना मी लॅपटॉपवर माझे काम करत असताना मला त्याचे दर्शन झाले. असे की माझी बेडरूमच्या दरवाजाकडे पाठ होती आणि मला असे वाटले की झर्रकन माझ्या मागून कोणीतरी गेलं. मी पटकन मागे वळून पाहिलं, परंतु कोणीच दिसले नाही. म्हणून मी भास झाला असेल असे मानून परत माझ्या कामाला लागलो. थोड्या वेळाने किचनमधून काहीतरी पडल्याचा आवाज झाला. मला वाटले की हुंदीर इत्यादी आला असेल, म्हणून मी पाहण्यासाठी गेलो असता मला दिसले की एक पाण्याचा ग्लास खाली पडून पाणी सांडले होते आणि त्या पाण्यातून लहान लहान पाण्याचे चौकोनी डाग बाहेरच्या दिशेने येत होते, जसे काही त्या पाण्यावरून कोणीतरी चालत चालत आत्ताच बाहेरच्या रूमकडे आले असावे. ते पाण्याचे डाग बेडरूमच्या दरवाजाकडे जात होते. मी त्या डागांच्या मागे गेलो आणि बेडरूमच्या दरवाजापाशी आलो.
बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद होता, पण त्या दरवाजामागे काहीतरी तणाव जाणवत होता. मी तणावानेच हळूच दरवाजाची कडी काढली आणि हळूहळू दरवाजा आत सरकवला आणि नंतर एकदम जोरात ढकलला असता मला असे दिसले की कोणीतरी चटकन पलंगावरून उडी मारून पलंगाच्या खाली गेले असावे. की तो भास झाला हे कळलेच नाही. म्हणून मी चोराच्या पावलांनी हळूहळू आवाज न करता बेडपाशी पोहोचलो आणि एकदम सावकाश बेड खाली डोकावून पाहिले असता एकदम वीज चमकावी तशी माझ्या चेहऱ्यासमोर त्याचा चेहरा झरकन समोर आला आणि ते पाहून माझ्या तोंडून एक अस्पष्ट किंकाळी फुटली असावी. तो मला आणि मी त्याला पाहत होतो. त्याचा पूर्ण चेहरा पांढरा होता आणि डोळ्याभोवती काळी वर्तुळं जमा झाली होती. मला बघून तोही घाबरल्यासारखा दिसत होता, जशी काही मी त्याची कुठली चोरीच पकडली. कारण तो एक छोटा साधारण माझ्याच मुलीच्या वयाचा मुलगा होता. पण तरीही त्याला असे अवचितपणे बघून मी धडपडलो, मागे मागे सरकू लागलो. तसा तो पुढे पुढे येऊ लागला. त्याने माझ्याकडे केविलवाने बघून त्याचे इवलेसे तोंड उघडले असता मला दिसले की त्याच्या तोंडात टोकदार काळे काळे दात होते. ते बघून तर मी अजूनच घाबरलो आणि जोरात मागे सरकण्याचा प्रयत्न करत असताना काही कळायच्या आत मागे ठेवलेल्या साईड टेबलला जाऊन धडकलो. तो झटका इतका तीव्र होता की मला जाग आली आणि मी डोळे उघडले. पाहतो तर समोर माझा लॅपटॉप चालू होता आणि मी काम करता करता झोपी गेलो होतो. स्वप्नात घाबरून मागे गेल्याने माझे डोके मागच्या टेबलावर आपटले होते. मी डोळे उघडले तर सर्व काही जितेच्या तिथे होते. माझ्या मनात विचार आला, म्हणजे ते एक स्वप्न होते. त्या विचाराने मला खूप हायसे वाटले. मी घड्याळ बघितले तर सकाळचे 7 वाजले होते. मला खूप तहान लागली होती म्हणून मी जवळच पडलेली बाटली उचलली, परंतु तिथले पाणी संपल्याने मी उठलो आणि किचनकडे जायला वळलो. किचनमध्ये आल्यानंतर मला असे जाणवले की माझ्या पायाला खालून थंड लागत आहे. म्हणून मी वाकून पाहिले तर खाली पाणी सांडले होते. जरासे सुकले होते, परंतु त्या पाण्याचे काही डाग माझ्या बेडरूमच्या दिशेने गेले होते. मला वाटले की मीच कदाचित रात्री पाणी पिण्यासाठी उठलो असेन आणि हे पाणी सांडले असेल. मग मी बेडरूमकडे वळलो, पण मग मी बेडरूमकडे तर गेलो नव्हतो. मग ते पाण्याचे ठसे तिकडे कसे जात होते? म्हणून ते बघण्यासाठी मी बेडरूमच्या दिशेने निघालो. बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद होता. का कोण जाणे, पण मी भीतच तो दरवाजा उघडला आणि जोरात आत सरकवला. मला समोर दिसले की आमच्या बेडवर माझी बायको आणि मुलगी गाढ झोपली होती. मी एकदमच सुटकेचा श्वास सोडला. मलाच कळले नाही की मी इतका का घाबरलो होतो. खूप आठवल्यावर मला रात्री पडलेले स्वप्न आठवले आणि स्वतःवरच हसायला आले. इतक्यात माझ्या बायकोला जाग आली आणि ती म्हणाली, उठलात तुम्ही? मी सकाळी लवकर आले. तुम्ही काम करता करताच गाढ झोपलेले दिसले म्हणून तुम्हाला उठवले नाही आणि सरळ येऊन झोपी गेले. जा तोंड धुवून घ्या, मी चहा टाकते म्हणजे तुम्हाला बरे वाटेल. मी बेडरूमच्या बाहेर आलो, परंतु तोंड धुवायला न जाता परत लॅपटॉपच्या इकडे सोफ्याला टेकून बसलो. परत माझ्या डोळ्यावर झापड यायला लागली आणि मला कधी झोप लागली कळलेच नाही. कितीतरी वेळ मी स्वप्नात किंवा झोपेत असेल माहीत नाही, पण मला सारखे वाटत होते की माझी बायको अजून चहा घेऊन येत का नाही. इतक्यात दारावरची बेल वाजली आणि माझी झोपेची तंद्री भंगली. मी डोळे चोळत चोळत उभा राहिलो आणि बायकोला हाक मारली, अनिता बघ जरा दारावर कोण आले आहे. परंतु तिने काहीच उत्तर दिले नाही. मी अजून एकदा हाक मारून पाहिली, पण व्यर्थ. म्हणून मला वाटले की ती पण कदाचित मला झोपलेले पाहून परत झोपली असावी. म्हणून मीच दार उघडायला गेलो. माझे लक्ष सहज घड्याळाकडे गेले तर सकाळचे 9 वाजले होते. मी दार उघडले न उघडले तर माझी मुलगी जोरात दरवाजा ढकलून आत आली आणि माझ्या पायाला बिलगली आणि तिच्या मागून माझी बायको आत आली. तसे तिला बघून मला चक्कर आल्यासारखे झाले. मी खाली कोसळणार इतक्यात तिने मला आधार दिला आणि हळूहळू बेडवर नेऊन झोपवले. फोन करून डॉक्टरला बोलवून घेतले. त्या दिवसानंतर मी आठवडाभर आजारी होतो. डॉक्टर म्हणाले की हे कसल्या तरी तणावाखाली आहेत. बायको खूप चिंताग्रस्त झाली होती. तिने एक दिवस अचानक मला विचारले की तुम्ही त्या मुलाला पाहिले आहे का.
तिच्या त्या प्रश्नाने मी भांबावून गेलो आणि तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलो असता ती म्हणाली की मी तुम्हाला सांगणार होते, परंतु तुम्ही घाबराल, काळजी कराल म्हणून सांगितले नाही. मी त्यावर काहीच म्हणालो नाही आणि तिला म्हणालो की आता आपण दुसरीकडे राहायला जाऊया. त्यावर ती म्हणाली चालेल. पुढे ती म्हणाली की एक दिवस आपली बेबी बेडरूममध्ये खेळत असताना मला असे वाटले की ती कोणाबरोबर तरी बोलत आहे, म्हणून मी जाऊन पाहिले तर तो तिच्या बाजूला बसलेला आणि खेळत होता. त्यानंतर खूपदा मी त्याला पाहिले. तो नुसता खेळायचा, पण त्याचा काही त्रास नव्हता. पांढरा फटक पडलेला चेहरा आणि डोळ्याभोवती काळी वर्तुळे. मी त्याची माहिती काढली असता मला कळले की त्याच्या घरातल्या कोणीतरी त्याचा खून केला होता. त्यानंतर ते घर सोडून निघून गेले, परंतु तो मात्र तेव्हापासून इकडेच अडकून पडला आहे. त्याच्याबरोबर खेळायला कोणीच नसायचे. बिचारा एकटा खेळायचा आणि एकदा त्याने एक मोठे खेळणे मागितले म्हणून रागाच्या भरात त्याच्या घरच्यांनीच त्याला जोरात मारले आणि तो मेला. तेव्हापासून त्याची खेळण्याची इच्छा अपुरी राहिल्याने त्याला मुक्ती मिळाली नाही. तो सर्वांना दिसतो आणि म्हणूनच या घरात कोणीच राहायला येत नाही. हे सर्व ऐकून मला माझ्या बायकोचा अभिमान वाटला. त्यानंतर लवकरच आम्ही ते घर सोडले. पण तो मुलगा आजही तिथेच आहे आणि वाट पाहतोय की त्याच्याबरोबर खेळण्यासाठी कोणीतरी तिकडे येईल. When we come to see